ज्यावेळेस माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आले त्यावेळेस बिग बॉसचे विनर सुद्धा घोषित झालं होतं, पण तेवढी चर्चा त्या बिग बॉसच्या विनरची नव्हती, तेवढी चर्चा माझ्या चेहऱ्यावरच्या पिंपल्सची सुरू होती. मग मी ते जरा जास्तच मनावर घेतलं आणि आता तयारी करून निघाली आहे डॉक्टरकडे जायला. सर्वात आधी माझा गॉगल लावून घेतला, कारण की थोडीशी शायनिंग तो बनते नाही भाई. एवढी चर्चा झाली म्हटल्यानंतर गॉगल लगा के अपना स्टाइल में रहने का. अरे वाह, ये फटाकडे कोण आहे? घरातली सर्व कामं आवरून दुपारची जेवण करून तयारी केली आहे. जाऊ आणि मी आता जातोय स्किन स्पेशलिस्ट कडे. काय नाही करत मला पिशी पिशी मला किशी किशी तू काय आणते का क्लचर? मला लावायला पाहिजे मम्मी, लाव बरं कच्चर. कचर या कचर नाही होता, क्लचर होती. आम्ही ज्या डॉक्टरकडे जाणार होतो त्या डॉक्टरकडे माझी जाऊन आलेली होती, पण त्याला बरेच दिवस झाले आणि त्यामुळे त्यांचा ॲड्रेस जरासं त्या विसरल्या. त्यामुळे आम्ही 15-20 मिनिटं या गल्लीमध्ये ते हॉस्पिटल नाही आहे, त्या गल्लीमध्ये आहे, त्या गल्लीमध्ये नाही आहे, समोरच्या गल्लीमध्ये आहे, असं करून 15-20 मिनिटं आम्ही तिथेच घालवले. तिला म्हटलं डिक्कीतली फाईल काढ. डिक्कीतली फाईल काढल्यानंतर त्यांनी ॲड्रेस बघितला. त्यानंतर आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ऑलरेडी घरून सुद्धा आम्ही लेट निघालेलो आणि इथे आम्हाला लेट झालं. तिथे गेल्यानंतर आमचं नाव लिहून घेतलं, वेट केलं. तिथे आम्ही 4-5 माशासुद्धा मारल्या, कारण की आमचा नंबर लागला 6 वाजता. मी तिच्याच मागे बडबड करून ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये आणलं, मला एवढा वेळ असतो काही ते टाइमपास करत बसून माझा. इथे मी माझ्या केसांचं सुद्धा ट्रीटमेंट घेत आहे आणि स्किनचं सुद्धा. फी तर फी, मेडिकल हे खूप महाग झालं बरं का. दादाने तर एवढं मोठं मेडिकल काढलं. आम्हाला सटलं की आमच्या दोघींचंच मेडिकल आहे का. नंतर दादाला विचारलं की हे दोघींचं मेडिकल आहे का. ते म्हणाले नाही ताई, हे एकाचंच मेडिकल आहे, ते म्हणजे माझं. ते बघून मला पहिला चक्कर आले की एवढ्या गोळ्या मी कशा लक्षात ठेवणार, काय कसं करणार. माझ्या एकटीचंच मेडिकल जवळपास 2400 रुपयाचं झालेलं, जे मेडिकल माझ्या पर्समध्ये सुद्धा बसत नव्हतं. आता जाऊ ते त्यांचं मेडिकल घेत होत्या. ज्यावेळेस आम्ही घरी निघालो त्यावेळेस एवढा छानसा व्ह्यू तो मी माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केला. एवढे पैसे खर्च मी फक्त माझ्या चेहऱ्यावर केले, त्यामुळे माझा पूर्ण मूड ऑफ झाला होता. पण काय करणार, स्किन एवढी खराब झाली, नाहीतर मी अजिबातच चेहऱ्यासाठी एवढे पैसे खर्च केले नसते. जाऊ मला समजून सांगत होती की तुझा चेहरा किती खराब झालाय आणि तू तेवढी कमाई करते की स्वतःसाठी तर खर्च करू शकतेस ना. माझा मूड चांगला व्हावा म्हणून त्या म्हणाला की चल आपण काहीतरी स्टॉलवर खाऊया. खरं तर माझी काही इच्छाच नव्हती, पण त्या खूप जबरदस्ती करत होत्या म्हणून आम्ही थांबलो एका स्टॉलवर. त्यानंतर मी त्यांच्याशी डिस्कशन करत होती. परत त्याच विचार. ते म्हणाला गप्प बस, आता केला ना खर्च. ज्या स्टॉलवर आम्ही खाण्यासाठी थांबलो होतो ना, त्या स्टॉलवर 12वी पास असलेला मुलगा हा काम करत होता. त्याला बघून मला खरंच खूप छान वाटलं की त्याच्याच वयाची मुलं नुसतं गाडी घेऊन फिरतात किंवा मोबाईलमध्ये राहतात आणि तो इथे त्याने स्वतःचं स्टॉल टाकून त्यावरती तो काहीतरी बिझनेस करतोय. त्याच्यासोबत आम्ही बऱ्याच गप्पा केल्या. तो बोलत असताना मी त्याला विचारलं की काय रे बाबा, तू हे जे चीज बॉल आहेत कुठून बनवायला शिकला, म्हणजे कुठून शिकून आलास का. तो म्हणाला नाही ताई, मी घरीच शिकलो. आणि खरंच सांगू का, त्याने जे बनवलेले चीज बॉल होते ना, त्याची टेस्ट एवढी छान होती, मी अजूनही विसरलेली नाही. बोलता बोलता विचारलं की आई बाबा काय करतात. तो म्हणाला मी लहान असतानाच एक्सपायर झाले. आम्ही दोघं भाऊ आहो. मी सकाळी कॉलेजला जातो आणि संध्याकाळी इथे स्टॉल लावतो. त्याच्याकडचे आम्ही 3 प्रकार खाल्ले. 3ही प्रकारची टेस्ट खरंच खूप उत्तम होती. आणि मी त्याला खरंच सांगत होती की तुझ्या हाताला खरंच खूप चव आहे आणि जे तू काम करतोय ते खरंच तू उत्तम करतोयस. ते बघून त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद आला आणि आम्ही त्याच्या टेस्टबद्दलही बराच कौतुक केलं. आणि एवढ्या वयात तू काम करतोयस हे बघून मला खरंच खूप छान वाटत आहे, असं म्हटल्यानंतर तर तो खूप आनंदी झाला. इथे 3 प्लेट खाल्ल्यानंतर आम्ही निघालो पुढे. आज आम्ही ठरवलेलंच होतं दोघींनी की आज आपण सर्व बाहेरचंच खायचं. बघता बघता 7 वाजत आले. आम्ही अजून बाहेरच. आता आमचा परत प्लॅन होता कुठंतरी काही खायचं. जात असताना रस्त्यामध्ये दिसले स्वेटर. मला स्वेटर घ्यायचं होतं, पण तिथे माझी साईज नव्हती, त्यामुळे तेच स्वेटर तिथेच ठेवून दिलं आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. 50 रुपयाचं पेट्रोल घालवलं म्हटल्यानंतर घरातला भाजीपाला तर घेणं जमतेच ना. तिथे हिरवा हिरवा भाजीपाला दिसत होता, सर्व भाजीपाला घेऊन घेतला. थोडं पुढे आलो. पुढे आल्यानंतर मीनूने सँडविचची ऑर्डर दिली आणि मी दिली पावभाजीची. हिवाळा सुरू होऊन बरेच महिने झाले, पण मी अजून पावभाजी खाल्लेली नव्हती, म्हणून म्हटलं मला आज बटर टाकून पावभाजी खायची, तर मी पावभाजीची ऑर्डर दिली होती. माझी पावभाजी आली सुद्धा होती, पण तिचा अजून सँडविचचा काही पत्ता नव्हता. मी इथे खायला सुरुवात केली, तेवढ्यात तिची सँडविचची ऑर्डर सुद्धा आली. कपडे धुवून देऊ का तसेच ठेवून देऊ? आल्याबरोबर पहिला ह्या ड्रेसचा व्हिडिओ बनवला, कारण की हा ड्रेस मला रिटर्न द्यायचा आहे. त्यासोबतच हा गॉगल जो मला रिटर्न द्यायचा आहे त्याचा व्हिडिओ बनवला. म्हणजे आता कसं उद्या सकाळी हे प्रोडक्ट घेण्यासाठी येईल तो. मी मग अशीच जेव्हा गाडीवर होती त्यावेळेस हे प्रोडक्ट रिटर्न केले, तर उद्या सकाळी हे प्रोडक्ट रिटर्न घेण्यासाठी येईल. आता कसं
माझ्या मागे टेन्शन नाही, कारण की आता मी एवढे पार्सल बोलवले, कारण बरेच दिवस आराम घेतला. चला म्हटलं आता आपल्या कामाला लागावं, कारण काम केलं तरच अरे ये सबसे ज्यादा इम्पोर्टेंट. डोक्याला हात लावल्यानंतर सासूबाई विचारत आहे काय झालं. सासूबाईला सांगितलं की असं असं घडलं की आम्ही पूर्ण गल्ल्या फिरलो पण आम्हाला हॉस्पिटल भेटलं नाही. हॉस्पिटल भेटलं तर 2-3 तास आमचा नंबर लागला नाही. अर्धा पाऊण तास तर आम्ही इकडनं या, मागे या, समोर जा, मागे या, पुढे जा, राईट या, लेफ्ट या, याच्यातच गेला आमचा दिवस. सासूबाई सोबत गप्पा करत स्वयंपाकाला गेली सुरुवात. जाऊला म्हटलं तुम्ही ठेवा चहा, मी करते स्वयंपाक, कारण बाहेरून आल्यानंतर खूप डोकं दुखत होतं. बिट्टू अजूनही एवढी टी व्हीमध्ये गुंग होती, तिला माहीत पण नाही की मी आली आहे बाहेरून. दाखव दाखव, आमच्या कार्टूनला ना काही पाहिजेच मस्ती. 3 शेंडी बांधून गेली. दाखव तिसरी बघू, कुठे बघू, दाखव. नाही दिसत आहे मला एवढ्या लांबून. असं नाही असू, व्यवस्थित. कुठे सोडून टाकली आम्ही तसं म्हटलं तर. काही ना काही मस्ती चालूच पाहिजे. तर मी आली आहे रूममध्ये, बसली आहे जरा, कारण की आज पूर्ण दिवस माझा कामातच गेला. कामामध्ये म्हणजे पूर्णच कामामध्ये गेला. आताही विचार सुरू आहे की पार्सल आलं त्याचा व्हिडिओ बनवून घेऊ का, पण खूप वेळ झाला, मी खूप थकली आहे. आता विचार सुरू आहे जरा झोपायचा. तू रडत का होते स्कूल ट्युशन मध्ये, सांगा ती मला. तू माझी नाही आहेस. पप्पा की लडकी आहे. पडली बिट्टू पडली. मम्मी होती. नाही, मी छोटा बाळ नाही, मी तुझी मम्मी आहे. मग तू कोण आहेस? मी मम्मी होती ना, आपण खेळूया ना. अच्छा, तिला खेळायचंय, मी तिची बाळ होणार आहे, ती मम्मी. हा मम्मी तर बॅड हॅबिट्स करते, तोंडात असे फिंगर टाकते, ती नाही आहे माझी मम्मी. हो आहे, मी मावशी मम्मी आहे. मावशी मम्मी आहे. ओके, मावशी मम्मी नाही आहे, हटकळची मम्मी नाही आहे, मी छोट्या बाळाची मम्मी आहे. तू आहे संघर्ष, मी आहे आई. हो. तू टकला आहे. नाही, मला केस आहेत. नाही, छोटे बाळ छोटे छोटे आहे. हा, छोटे छोटे हेअर असतात तू छोटे बाळ. संघर्ष टकला आहे. मी संघर्ष तकला नाही. शी, पिंपल्स आहे तिथे, नको किशी घेऊ, इथे घे. हा, थँक्यू. छोटे बाळ, हो मम्मा. तुला मम्मी पाहिजे. मम्मीला पाहिजे. मम्मी तो गावाला जाणार आहे. चला तर आता झोपायची तयारी सुरू झाली. आता मला हे आणलंय फारोड, हे जेवढं पोतलं भरून आणलंय ना, हे मला माझ्या चेहऱ्यावर लावायचंय. काही क्रीम आहेत ज्या मला चेहऱ्याला लावायच्या आहेत, काही गोळ्या आहेत ज्या घ्यायच्या आहेत. म्हणजे हे जल दिलंय मॅमनी, हे जल मला माझ्या चेहऱ्याला लावून ठेवायचं आहे 15-20 मिनटं. त्यानंतर चेहरा वॉश करायचा आहे. त्यानंतर माझ्या स्किनला मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर तशी तर इच्छा नाही आहे परत 2-2 वेळ फेस वॉश करायची, पण काय करणार, करावं लागेलच. तर एवढं मेडिकल माझं आलं आहे. अर्धं मेडिकल घेतलं नाही मी, कारण की खूपच महाग होतं ते. हेच मेडिकल माझं हे मेडिकल झालं आहे 2400ला, आणि दुसरं फक्त एक सिरम होतं आणि 30 गोळ्या होत्या, त्या माझं होणार होतं 2000चं, ते मी कॅन्सल केलं. फक्त हेच घेतलं स्किनचं, कारण की आता स्किनचं इम्पॉर्टंट आहे. स्किनचं झाल्यानंतर मग मी हेअरचं करणार. हे जे जेल मॅमने मला दिले, हे स्पेशली जे मोठे मोठे पिंपल्स आहेत, जे अजिबातच हात लावू देत नाहीत किंवा ठणक होते, त्यासाठी दिलंय. 15-20 मिनटं हे जेल चेहऱ्यावर ठेवून त्यानंतर परत फेसवॉश करायचं. एवढ्या थंडीत 2 वेळ फेसवॉश करणं म्हणजे एक टास्कच आहे. 20 मिनटं कंप्लीट झाले, फेसवॉश करून घेतलं. मॅमनेच लोशन दिलेलं मला, जे मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करून घेतलं पूर्ण. माझा स्किन केअर करून मी जात आहे आता झोपायला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.